वेलकम टू माय ब्लॉग। माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर हुटी सिंदुराची कंठी झळके वाण मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा चौथा दिवस। आज आम्ही आलो आहोत मुंबईच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी। इथे आहोत परेलच्या राजाचे दर्शन करत आहोत। तसेच तुम्हाला गणेश गल्लीचा राजा, लालबागचा राजा याचेही दर्शन करवणार आहे। बघाल तुम्ही परेलच्या राजाचं मूर्ती किती सुंदर आहे। त्यांनी खंडोबाई रायाचं रूप साकारलेलं आहे। दर्शन करून मन अगदी प्रसन्न होत आहे आणि खरोखर खूप बरं वाटतंय दर्शन करून। मुंबईच्या मूर्त्या या खूप मोठ्या असतात। राजा हा खंडोबाच्या रूपात आलेला आहे आणि खरोखर खूप सुंदर मूर्ती आहे। बघा, तुम्हीही गणपती बाप्पाचे दर्शन करा। गणपती बाप्पा मोरया। बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो। आलो आहोत मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी। आणि इथे जो या लोकांनी सजावट केलेली आहे ना, ती आहे उज्जैन मंदिराची। म्हणजे आपल्याला आपल्या महाकालचे दर्शन झालेले आहेत आणि आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन करायला चाललो आहोत। आणि खरोखर सजावट खूप सुंदर आहे। आपण गणेश गल्लीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि मूर्ती खरोखर इतकी सुंदर आहे। म्हणजे शंकर भगवान आणि गणपती बाप्पा यांचे एकत्र दर्शन होता येते खरोखर। आणि या मूर्तीचे ना हार आहे ना, हा चांगल्या पद्धतीने मला ओळखता येतो, कारण की हा ना ग्रीन कलर मध्ये असतो। आता त्यांनी चेंज केलाय थोडा, पण खरोखर खूप सुंदर मूर्ती आहे। जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। रत्न खचित फारा तुझ गौरी कोमला चंदनाची ओठी। इथे डेकोरेशन खूप छान केलेलं आहे। झुंबर आहेत ना, ते ऑटोमॅटिकली खाली येतात, ते तुम्ही बघत असाल तर। आणि खूप सुंदर आहे, खूप छान डेकोरेशन केलंय इथे खरोखर। आणि येऊन खूप बरं वाटतंय। पर्यंत आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी। खरोखर खूप आनंद होतोय। असा अपेक्षा नव्हती की लालबागचं दर्शन होईल, पण भरताना मनापासून जी इच्छा मागतो ना, ते गणपती बाप्पा नेहमी पूर्ण करतो। Thank you. गणपती बाप्पा मोरया। बोलतात ना, मनात जर इच्छा आहे आणि बाप्पा पूर्ण करणार नाही असं होऊच शकत नाहीये। म्हणजे लालबागला येण्याची इतकी इच्छा होती ना,
पण काही ना काही कारणास्तव ते टाळाटाळ झाली. पण देवाने असं काही केलं ना, असं काही वेळ घडवून आणली ना, की आम्हाला हे दर्शन भेटलं आहे आणि लालबागचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे खूप खुश आहे मी की नाही. म्हणजे आधी गर्दी प्रचंड होती, त्यामुळे यश रिया नको नको करत होते. पण बघा ना, असं काम निघालं की आम्हाला मुंबईला यावं लागलं आणि आमचं लालबागचं दर्शनही झालं. दर्शन खूप छान झालेलं आहे, अगदी बाप्पाच्या चरणापर्यंत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण. हाय फ्रेंड्स, मी आता इथे चव्हाण दादांच्या घरी आली होती दर्शनासाठी. आणि जेव्हा मूर्ती बघितली आहे ना, देवाचं रूप इतकं सुंदर आहे की विचारूच नका. आणि दुसरं म्हणजे ना, याबद्दल बोलायचं झालं तर हे जे डेकोरेशन आहे ना, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे या लोकांनीच इथे घरी केलेलं आहे. आणि जिने केलेलं आहे तिचं नाव आहे आरवी शशांक चव्हाण. ही इथे म्हणजे तीच आपल्याला सांगेल की या डेकोरेशन मागे काय स्टोरी आहे ती. नमस्कार, मी आरवी शशांक चव्हाण. मी एक स्केच आर्टिस्ट असून या वर्षीची आमची कन्सेप्ट आहे ती आहे पुष्करणी. पुष्करणी हे एक वाई जिल्ह्यामधील धोम या ठिकाणी असलेलं ही प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती पांडवकालीन असून सिद्धेश्वर मंदिराच्या पटांगणामधील आहे. यामध्ये पुष्करणी यासाठी म्हणलं गेलेलं आहे की हा कमळ ब्रह्माचं, तर हा कासव विष्णूचं सर्जनशीलता आणि वचनबद्धता याचं प्रतीक दर्शवत आहे. त्या व्यतिरिक्त हे डेकोरेशन जे आहे हे आम्ही 80% इको फ्रेंडली करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. यासाठी वर्षभर घरामध्ये येणारं सामान जे असतं त्याचा जो पुठ्ठा असतो तो आम्ही वाचवून ठेवला होता आणि त्यातला प्रत्येक तुकडा जोडून आम्ही हे उभं केलेलं मंदिर आहे. अच्छा, खूप सुंदर आहे. आणि हे मी नेहमी इथे येते दरवर्षी पाया पडायला. आणि काहीतरी वेगळंच असतं डेकोरेशन. खरोखर खूप सुंदर आहे आणि बाप्पाची मूर्ती तर अप्रतिम आहे. म्हणजे मला तरी फार म्हणजे आपल्या मनात बसेल इतकं सुंदर. हाय फ्रेंड्स, मला तुमच्याशी जेव्हा आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला मुंबईला गेलो होतो त्याबद्दल बोलायचंच होतं. ऍक्च्युली मनातही नव्हतं आणि अचानकपणे ती गोष्ट घडली. इच्छा होती म्हणजे जायचे दर्शनाला, पण काही कारणास्तव म्हणजे खूप गर्दी आहे, आपण तसं टीव्हीवर बघतो, तर इतका वेळ उभं राहणं थोडंसं कठीण होतं किंवा दर्शन मिळतं की नाही ही भीती होती. क्योंकि आपल्या घरातही गणपती बाप्पा आहे तर इतका वेळ आपल्याला देताही येत नाही. पण काही कारणाचं बोलतात ना, परमेश्वराची इच्छा असेल ना तर जे मनातली इच्छा ना देव पूर्ण करतोच. तसंच गणपती बाप्पाला कळलं की यांना हिला दर्शन करायचे आहेत लालबागचे. तसं मग काहीतरी कामास्तव आम्हाला अचानकपणे म्हणजे अर्जंट तिथं मुंबईला जायचं झालं होतं. आणि लकीली जे काम होतं तेही परेललाच होतं. तर तिथे गेलो आणि गणपती बाप्पाचेही लालबागच्या गणपतीचे बाप्पाचे स्पेशली म्हणजे दर्शनही झाले. आणि मी सजेस्ट करेल जर तुम्हाला लालबागला किंवा मुंबईला कुठेही दर्शनाला जायचं असेल ना
तर तुम्ही शक्यतो दुपारी जा. दुपारी गर्दी ही इतकी जास्त नसते, असते धक्काबुक्की हा प्रकार तर तिथं चालूच असतो, पण दर्शन होईल याची गॅरंटी असते. आणि आपल्या बाप्पाचे दर्शनही खूप चांगले झालेले आहे. ते जास्त प्रयत्न केला आहे की तुम्हालाही लालबागच्या राजाचे दर्शन व्हावे. तसं तर मी लाईव्ह ही गेली होती, तीही क्लिप आहेच माझ्या अकाउंट वरती. पण जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.